दिल्लीत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार घणाघात केला। देशात हुकुमशाही येईल अशी भीती नाही तर हुकुमशाही आल्यातच जमा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तसंच सगळे ठग हे भाजपात गेल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालोत अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली। त्याविरुद्ध आपण तर देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर लडाखला जावं, आपण त्यांचा खर्च करू, त्यांनी काश्मीरी पंडितांना भेटावं, एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। कालच फडणवीसांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा पाहणार असतील तर आपल्या खर्चानं पूर्ण थिएटर बुक करायला तयार असल्याचं म्हटलं होतं। त्यावरून ठाकरेंनी ही टीका केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांधींच्या विचाराचा चित्रपट पाहावा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, त्यासाठी आपण थिएटर बुक करू असा खोचक सल्ला नाना पटोलेंनी लगावला। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी निशाणा साधलाय। मद्य घोटाळ्याच्या आरोपीच्या बचावासाठी ठगों का मेला कार्यक्रमासाठी ठाकरे दिल्लीत पोहोचल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला। तसंच 100 कोटी वसुलीची स्क्रिप्ट तयार असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजप बंदूक लावून दाऊदसारखी खंडणी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला। इलेक्टोरल बॉन्डवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला। दाऊदनं जेवढी वसुली केली नाही तेवढी भाजपनं केल्याची टीकाही आव्हाडांनी केली। नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। त्याचवेळी गिरीश महाजन संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोलाही त्यांनी महाजनांना लगावला। नाशिक लोकसभा जागेवरील दावे प्रतिदाव्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची अडचण वाढवली आहे। नाशिकसाठी आपल्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचा दावा अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांनी केला, तर भाजप नेते गिरीश महाजनांनी त्यांच्या दाव्याचं खंडन केलं। दिल्लीत काय चर्चा झाली हे भुजबळांना कोणी सांगितलं असा सवालही महाजनांनी केला। 1-2 दिवसांमध्ये तर हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। महायुती आणि शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार हेमंत पाटलांचं नाव जाहीर झालं, त्यानंतर स्थानिक भाजपनं हेमंत पाटलांना तीव्र विरोध केला। एक वेळ शिंदेनी भाजप उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर उभं करावं, मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी भाजपनं केली। अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वेंना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळालेला नाही। या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, त्यामुळे आता उद्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच या प्रकरणी सुनावणी होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत। तर 22 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होतीये। एकीकडे महायुतीला अद्याप उमेदवार मिळालेला नाहीये, तर दुसरीकडे संजय देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावला। मी नक्की तुमचा विश्वास सार्थ करेन असं आश्वासन पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांनी दिलंय। सुनेत्रा पवार यांनी बावधन परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। पुणे शहराचा भाग असलेला हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळे सुनेत्रा पवारांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे। भाजपला विकास करायचा नाहीये तर त्यांना पवारांना हरवायचंय, आमचं घर फोडून त्यांना उमेदवार द्यावा लागतोय असा टोला त्यांनी भाजपला लगावला। मावळ शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची दिलजमाई झाली आहे। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता, मात्र आज बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळकेंनी बारणेंचं औक्षण केलं। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच लंके थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या भेटीला पोहोचले। थोरातांच्या सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांची भेट झाली, त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। भारत मातेशी गद्दारी करणं यांच्या रक्तात असल्याचं सांगत सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुतेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची मानसिकता दिसते। पुलवामा हल्ल्यात शहीद झाले त्यांचा हा अपमान आहे। सुशील कुमार शिंदे यांच्या विकृत मानसिकतेचा आपण निषेध करत असल्याचंही राम सातपुते म्हणाले। प्रणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले। प्रणिती शिंदे यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिले, त्यामुळे त्यांनी अशी विधानं करण्याआधी वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता असा टोला त्यांनी लगावला। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत राडा झाला। कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला। कार्यक्रमामधून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी केला। यावर मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली।
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केलाय. कोल्हापूर आणि नागपूरमध्ये वंचितनं काँग्रेसला पाठिंबा देऊ केला. वंचितची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर 5 जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय. त्याचप्रमाणे मर्यादित काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची चर्चा सुरू झाल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. नितीन गडकरी पराभूत होतील याचं पटोलेंना दुःख होईल असा आरोप आंबेडकरांनी केला. काँग्रेस बरोबर वंचित गेली असती तर भाजप नेते पराभूत झाले असते. पटोलेंना हे नको होतं म्हणूनच वंचितला बाहेर ठेवल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले. त्यांचा महाराष्ट्रात काही ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा आहे तर काही ठिकाणी स्वबळावर लढतायत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी नांदेडमध्ये दिली. वंचित बहुजन आघाडीने नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला. हा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा दावा खोटा असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसला पराभव समोर दिसतोय त्यामुळे अशा प्रकारची घोषणा करून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला. गेल्या 10 वर्षांपासून आपला दररोज जनतेशी संपर्क आहे. निवडणुकीपेक्षा आपलं सामाजिक दायित्व जास्त असल्याचं भाजपच्या भारती पवार नाशिकमध्ये म्हणाल्या. विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे 3 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं. या मेळाव्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार असून राज्यभर सगळीकडे प्रचाराचा धडाका सुरू केला जाणार असल्याचं ते म्हणाले. 45+ खासदार निवडून आणण्याचं टार्गेट महायुतीनं ठेवलंय. महायुतीचं चांगलं चाललंय. खूप सामंजस्याने 48 जागांचा प्रश्न आम्ही सोडवलाय. हे ज्यांना कळलं नसेल त्यांनी आमची चिंता करू नये असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. महायुती म्हणून मोदींचं काम घेऊन आपण लोकांसमोर जातोय. आपल्यात रुसवे फुगवे दुरावा अजिबात नाही असा प्रतिटोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह प्रशासनाला त्याचा विसर पडलेला दिसतोय. या ठिकाणी उद्घाटन आणि नूतनीकरणासाठी लावलेले फलक तसेच आहेत. याकडे कर्मचारी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर 12 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनस चेकपोस्टवर 36 लाखांची रोकड पकडली होती. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच सीमांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. यात लग्न समारंभाच्या गाड्याही तपासल्या जात आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्चविषयक कामांचा नुकताच आढावा घेतला. व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावं. त्या अनुषंगानं जिल्ह्यातील बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं नियोजन करावं असे निर्देश वर्मा यांनी दिले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. काल राष्ट्रपती भवनात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र प्रकृतीमुळे अडवाणींना राष्ट्रपती भवनात उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे राष्ट्रपतींनी आज अडवाणींच्या घरी जाऊन पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. आसाममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपीटही झाली. गुवाहाटी जोरहाट या भागामध्ये पावसामुळे नुकसानही झालं. तसंच घरं आणि इमारतींची पडझड झाली तर पिकं भुईसपाट झाली.